ब्रॉन्कोडायलेटर्स आपल्याला माहिती आहे इनहेल्डमध्ये मग बीटा-2 अगोनिस्ट आहेत, अँटीकोलिनर्जिक्स आहेत, स्टिरॉइड्स आहेत. आय व्हीमध्ये आपल्याकडे स्टिरॉइड देणार आपण, थिओफायलिन देणार, केट देणार. इनहेलेशनलमध्ये मग हॅलो आहे, सिवो आहे, मॅक्सॅल्फ पण आपण देऊ शकतो. तर अमायनोफायलिन इज 80% थिओ प्लस 20% इथिलीन डायमाइन. तर आपल्याला माहिती आहे की हा फॉस्फोडायस्ट्रेज इनिबिटर आहे. त्याचं इनिबिशन झाल्यामुळे सायक्लिक एएमपीचं डिग्रेडेशन होत नाही. सायक्लिक एएमपी वाढला की तो ब्रॉन्कोडायलेट करेल, हार्टला पण स्टिम्युलेट करेल आणि लंगमध्ये पण HPV प्रिव्हेंट करेल. तर हा इन जनरल लंगला आपण डायलेट करतो आहे, व्हेसल्सला, ब्रॉन्कियल्सला, कार्डियकला पण स्टिम्युलेट करतो आहे. ॲडेनोसिन रिसेप्टर ब्लॉकर आहे, त्याचं काय इम्प्लिकेशन आहे आय डोंट नो. डायफ्रामला स्टिम्युलेट करतो आहे आणि रेस्पिरेटरी सेंटरला पण स्टिम्युलेट करतो आहे. डायफ्रामची कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतो. तर इन जनरल रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून आपण वापरतो. याचा इश्यू आहे की हा नॅरो सेफ्टी मार्जिन आहे, याची थेरापिटिक विंडो छोटी आहे. ओरली पण ॲब्सॉर्ब होतो, लिव्हरमध्ये मेटाबोलाइज होतो आणि याचं कायनेटिक्स चेंज होतं, एन्झाईम्स फिल होऊन जातात, तर फर्स्ट ऑर्डरपासून सेकंड ऑर्डरमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्यामुळे कार्डियक टॉक्सिसिटी होऊ शकते. मार्जिन आहे 5 to 20 माइट्स पर ml इन सेरम लेवलचं. त्या कार्डियकमध्ये पाल्पिटेशन, टॅकी आणि टॅकीअरिथमिया, CNSमध्ये ट्रेमर, सीजर्सपर्यंत जाऊ शकतो. नंतर याचं 250 mlचं ॲम्पूल येतं, बंपूल. तर 250/10 म्हणजे 25 mg/cc. त्याला जर 50ने डिवाईड केलं तर 5 mgचा डोस येतो. तर 5 mg हा त्याचा लोडिंग डोस आहे. आपण युजली 250 नाही देत, 125 देतो. नंतर इन्फ्युजन चालू करायचं 0.5/hour ने म्हणतो, 0.5 to 1 mg/hour. 5 मिनिटातच ॲक्शन चालू होऊन जाते त्याची, क्विक ॲक्टिंग आहे. एन्झाईम्सवर डिपेंड आहे, त्याच्यामुळे लिव्हर, रिनल, प्रेग्नन्सी, डिजिटालिस, CCF याच्यामध्ये त्याचा डोस कमी करावा लागतो. आणि एन्झाईम स्टिम्युलेटर्स असतील, रिफॅम्पिन वगैरे, स्मोकर, तर याच्यामध्ये डोस वाढवावा लागतो.